भूगोल आणि मूल्य यांचे संबंध आहे. जॉग्राफी अँड व्हॅल्यूज. कसं बरं? खूप सिंपल एक्झाम्पल आहे त्याचं. हे जो आपला हिंदू धर्म आहे, सनातन धर्म आहे, याच्यामध्ये नॉनव्हेज मांसाहार करू नका ही डिबेट आहे. इस्लाम ख्रिश्चॅनिटीमध्ये ओके कुठेच तो वाद नाही किंवा चर्चा पण नाही. कारण जिथे इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी जन्माला आला ओके त्या ठिकाणी इस्लाम ख्रिश्चॅनिटीमध्ये ज्या एरियामध्ये जन्माला आले हे धर्म, तो मिडल ईस्टचा पार्ट जो सारा जंगल आहे किंवा युरोपचा भाग, जेरुसलेम किंवा युरोपचा जो भाग आहे तो लार्जली जिथं त्याचा प्रसार झाला, हा एकदम कोल्ड रिजन ज्याला आपण म्हणतो, शीत प्रदेश, जिथे तुम्हाला फळं आणि भाजीपाला हा मुबलक प्रमाणात कधीच अस्तित्वात नाही किंवा नव्हता किंवा आज पण नाही. इंडियातूनच सर्वात मिडल ईस्टला आणि युरोपला ह्या सर्व भाज्या, दूध सगळं पाठवलं जातं. जगातला भाजी उत्पादक, फळ उत्पादक, दूध उत्पादकात इंडिया सर्वात प्रथम नंबर लागतो आणि आपण डेली इतके त्यांना पाठवतोय, त्याच्यामुळे आज ते जगू शकतात त्या व्हेजिटेरियन फूडवर. आणि त्याच्यामुळे ओके हिंदू धर्म जिथे जन्माला आला, जिथं मॉन्सून क्लायमेट आहे, खूप सारा पाऊस आहे आणि हा भाजी पाला आणि फळं खूप मुबलक प्रमाणात अस्तित्वात आहेत. आणि त्याच्यामुळे यांचा जो मुबलक प्रमाणात जे अस्तित्वात आहेत त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली ओके इथे जे तुमचे धर्म जन्माला आले, तो मग बौद्ध धर्म असो, जैन धर्म असो किंवा हिंदू धर्म असो, तिथे ऑटोमॅटिक मांसाहारावर चर्चा तरी सुरू होती किंवा खाणे न खाणे, नैतिक अनैतिक. इस्लाम ख्रिश्चॅनिटीमध्ये कधीच झालं नाही. सो भूगोल आणि मूल्य ह्यांचा पण परस्पर संबंध लागतो.